त्यावेळेस सांगितलं, शिष्या, ज्या ठिकाणी पत्नीची अनन्य भावानं सेवा आपल्या पतीच्या चरणी असते, तिला कोणतीच गोष्ट पतीशिवाय आवडत नाही. पतीला जे आवडेल तेवढंच ती करणार. पतीच हे माझं कुंकू आहे. आणि म्हणून पटकन घेणार टिकली लावणार किंवा पटकन घेणार कुंकवाचं बोटन, चल चल कार्यक्रमाला कुठं जायचं तिथं. जिचं पतीचं कुंकू ती पतिव्रता, आणि जिचा कुंकवाचा पती ती सुवासीन. नवीन नवरी लग्न झालेली जी असते ती असणारी आरशामध्ये पाहून मेकअप करत इकडून कोरते तिकडून कोरते. थुका मात्र लावू नये बरं का, धर्मशास्त्र सांगतंय. आपला चेहरा सुंदर कसा दिसावा याच्यासाठी प्रयत्न करणारी आणि याच्यासाठी कुंकू लावणारी कुंकवाचा पती असणारी सुवासिनी. गुरु सांगायलेत बरं का, मी नाही. सद्गुरु सांगायले शिष्याला. आणि तिसरा मुद्दा आहे कुमारिकेचं कुंकू. भावी आयुष्यामध्ये चांगला पती मिळावा याच्यासाठी सौभाग्यवती होण्याचं जिच्या मनामध्ये आहे, आतुरता आहे, त्या आतुरतेनं जी मांगल्य धारण करते ती कुमारिका. चौथं तुम्हाला माहिती आहे, वेशेचं कुंकू सौंदर्यवान दिसण्यासाठी आणि जार कर्म करण्यासाठी आणि जारांना आकर्षित करण्यासाठी सौंदर्यवान बनण्याचं जे नाटक करते तिचं कुंकू म्हणजे वेशेचं कुंकू. आणि पाचवं हिजड्याचं कुंकू तुम्हाला सांगितलं. शिष्या, या ठिकाणी असणारं कुंकवाचा पती असणाऱ्या बऱ्याच स्त्रिया होत्या. कुंकवाचा पती असणाऱ्या बऱ्याच स्त्रिया होत्या, पण पतीचं कुंकू असणारी फक्त एकच तेवढी म्हातारी होती. तिला पतिव्रता म्हणावं, आणि आमच्या शिष्याला असणारं गुरुनं महात्म्य सांगून दिलं. तसं पार्वती धन्य पतिव्रता नारी नान्या पूजा विशेषतः पावनी सर्व लोकानां सर्व पापोघनाशिनी. पार्वती जी स्त्री आपल्या पतीला देव मानते, त्याची निरंतर सेवा करते, तिलाच पतिव्रता म्हणावं. आणि तीच असणारे सर्व सुख भोगून शेवटी शुभगतीला प्राप्त होते. आणि अशा ज्या काही पतिव्रता स्त्रिया आहेत यांच्यामुळं एकतर पतीचं आयुष्य वाढतं, एवढंच नव्हे सज्जन हो, राष्ट्रावरचं संकट सुद्धा दूर करण्याचं सामर्थ्य पतिव्रतेमध्ये. आमच्या अनुसयेनं विना अग्नीचा आणि विना पाण्याचा भात शिजवला, सामर्थ्यवान होती, त्याला पतिव्रते म्हणावं. आणि अशा पतिव्रता महापतिव्रता फक्त 12च आहेत बरं का. पार्वती, सावित्री, लोपामुद्रा, अरुंधती, शांडिल्या, शतरूपा, अनुसया, लक्ष्मी, स्वधा, तू स्वतः सती, संज्ञा, सुमती, श्रद्धा, मैना आणि स्वाहा. पार्वती आणि ह्या स्त्री असणाऱ्या ब्रह्मदेव, विष्णू परमात्मा आणि रुद्र यांचा आदर सत्कार करतात, सन्मान करतात. तूही त्यांचा सन्मान करत जा. मनोभावानं असणार तू शिवाची पूजा करत जा पार्वती, कारण तो तुला सत्प्रवृत्तींना गती देण्यासाठी दुसऱ्या घरी द्यायले. दुसऱ्याच्या घरामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण करणं हे मुलीचं काम असतं. नुसती हौस मौज मजा आणि शॉपिंग करण्यासाठी लग्न नसतं, तर आपल्या कुलीनतेचं शालीनतेचं भूषण, आपल्या आईवडिलांची असणारी देण, दुसऱ्या घरी असणारा दिवा लावून आपला कीर्तिध्वज उभारायचा असतो त्या मुलीनं, त्या स्त्रीनं. आणि म्हणून पराया घरी असणारी मुलगी दिल्या जाते.
जे संस्कार आहेत, जो धर्म आहे, जे दान आहे आणि जी सत्प्रवृत्ती आहे, जी दिनावर कृपा करण्याची रीत आहे दीन दुबळ्यावर, आणि ती असणारी रीत त्या घराला शिकवायची असते मुलीनं जाऊन. आणि म्हणून मुलगी दुसऱ्या घरी दिल्या जाते. नाहीतर लोकांनी मुलंच आपल्या घरी बोलून घेतले असते. पार्वती पतिव्रतेनं पतीच्या आधी जेवू नये. माय काय सांगितलं महाराजांना. पतिव्रतेनं आपल्या पतीच्या अगोदर जेवू नये. पार्वती पतीच्या आधी झोपू नये. सकाळी मात्र पतीच्या अगोदर आधी उठावं. पती परगावी गेल्याच्या नंतर आपण श्रंगार करू नये. पतीला नाव घेऊन बोलू नये. नावानं हाक मारू नये. पतीला दुरुत्तर करू नये. त्याच्यावर रागावू नये. त्यांनी हाक मारल्याबरोबर आपल्या हातचं असणारं काम सोडून त्यांचं काम आनंदानं पहिल्यानं करावं. पती समोर खळखळ करू नये. दुसऱ्याच्या घरी जाऊन स्त्रीनं बसू नये. लावालावी करू नये. चहाड्या चुगल्या सांगू नये. पतीच्या आज्ञेशिवाय तीर्थाला जाऊ नये. शेजारणी सोबत जास्त हितगुज करू नये. कारण का ती रडून ऐकते आणि बाहेर गल्लीत हसून सांगते, आमचे शेजारीचे माहिती आहे आम्हाला. आणि इकडे म्हणेन, माय खरंच तुझी जाऊ मला काय पटत नाही. माय ती ननंद बी तशी, तुझी सासू बी तशी. पोटात शिरून ऐकल. आणि प्रत्येक स्त्रियांनी आपल्या घरची उणीव, जे ग्रहछिद्र म्हणते त्याला, ते कधीच शेजारणीला सांगू नये. शेजारणीला नव्हे, आपल्या आईवडिलांना सुद्धा सांगू नये. आपल्या आईवडिलाला सुद्धा आपल्या घरची कमतरता सांगू नये. ती सद्गुणी आणि सत्शील मुलगी मानावी. कुलीन शालीन मुलगी ती मानावी. का? स्त्रियांना जे शेजारीनं नसते, ही असणार आपलं चांगलं चलायलेलं देखवत नसतं शेजारणीला. आणि आपली असणारी निंदा, कुटाळी, कुचेष्टा, क्रूर व्यापार तिचा करण्याचा धंदा असतो. आणि म्हणून तिच्याजवळ असणारं आपलं ग्रहछिद्र सांगू नये. आणि आपल्या आईवडिलाला सुद्धा सांगू नये. का? ग्रहछिद्र भरणार असतं महाराज लगेच. पण जर ती उणीव आमच्या मुलीनं जर सांगितली तर त्या बापाला वाटतं, इतके दिवस थांबलो मुलगा पाहण्यासाठी आणि इकडून तिकडून केलं तर माझ्या मुलीचं नशीब फुटकं निघालं. जे म्हातारं 5 वर्षानं मरणार आहे ते 2 वर्षात मेल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि म्हणून त्याही बापाला असणारे पुढं मुलं बाळ आहेत, त्यांना संसार बघू द्या. तुमचं जीवनभराचं गुत्त बापानं घेतलं नाही. जे काही वर्तमान परिस्थिती आहे ती वर्तमान परिस्थिती चांगल्या पद्धतीची पाहून आई वडिलांनी आणि कन्येला अर्पण केलेलं असतं आपल्या मुलीला. कधीच कोणाच आई वडिलाला वाटत नाही वाईट महाराज की आपल्या मुलीचं वाईट व्हावं म्हणून. आणि म्हणून त्यांनी असणारं कन्यादान केलेलं असतं. आणि कन्यादान केल्याच्या नंतर पुढचं प्रारब्ध तुमचं असतं सज्जन हो. एखाद्याच्या पायानं श्रीमंती येते तर एखाद्याच्या वेळेला दारिद्र्य येऊन जातं. तो भाग्याचा भाग झाला, त्यात बापाचा काही दोष नसतो हे ध्यानात ठेवा. आई वडिलांचा काही दोष नसतो. आणि तो दोष असणारा आई वडिलाला सांगून त्यांना चिंताग्रस्त करू नका. ज्या ठिकाणी चिंताग्रस्त बाप होईल त्यावेळेस 2 वर्षांना अगोदर बाप मरल. आणि म्हणून खरोखरच जर तुम्हाला बापाची आणि आईची काळजी असेल तर मी जे काही शब्द सांगितले त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि आपल्या घरातले ग्रहछिद्र, उणीवा, ज्या काही कमतरता आहेत
ह्या कधीच आई वडिलाला सांगू नका. फक्त एवढंच सांगा, बाबा खूप आनंदात आहे, मी खूप मजेत आहे बाबा, तुमचं कसं चाललंय. 4 वर्ष असणारं माझ्या म्हाताऱ्याचं आयुष्य वाढन महाराज. ते मनाला आनंदित होईल की माझ्या मुलीचं मी मनानं केलं, खूप आनंद झाला, खूप आनंद झाला माझ्या मुलीचा, म्हणून त्याला आनंद वाटेल आणि रोगराई बिमारी पळून जाईल. 4 वर्ष शिल्लक जगन महाराज. ते घरातली असणारी उणीव त्रुटी आणि शेजारणीला सांगू नये, आपल्या आई वडिलांना सांगू नये. स्त्रीनं पार्वती पतीच्या आज्ञेशिवाय व्रत करू नये, पतीला विचारल्याशिवाय. मग ते कोणतंही व्रत असो, पतीला शिवरूप मानावं, पतीसोबत खोटं कधीच बोलू नये, पतीची निंदा कोणासमोर करू नये. सवत असेल तर सवतीसोबत भांडू नये, परपुरुषाकडे पाहून स्त्रीनं हसू नये. आणि आपल्या शिलास जपावं. पार्वती ग्रहस्थाश्रमाचं मूळ मात्र स्त्री आहे. पतिव्रता स्त्रिया 4 प्रकारच्या आहेत बरं का. एक उत्तम, दुसरी मध्यम, तिसरी अधम आणि चौथी निकृष्ट. जी स्वप्नातही परपुरुषाकडं पाहत नाही ती उत्तम स्त्री मानावी, उत्तम पतिव्रता. जी परपुरुषाकडं बाप, भाऊ आणि गुरु या नात्यानं पाहते ती मध्यम असणारी पतिव्रता. जी धर्म म्हणून व्याभिचार करत नाही ती अधम, आणि जी भीतीमुळे व्याभिचार करते ती निकृष्ट असणारी पतिव्रता. हे शिवप्रिये, तू लोकमाता आहेस आणि तू कुळवंताची लेक आहेस, अखिल विश्वेश्वराची स्वामिनी आहेस, पूर्ण ब्रह्मांडाची तू जननी आहेस. तुला उपदेश करण्याचा अधिकार मला अजिबात नाही. तुझं निमित्त करून मी पतिव्रता धर्म सांगितला. तुला माझा नमस्कार असो. म्हणून आईनं असणाऱ्या मुलीला नमस्कार केला महाराज. मनामध्ये विचार केला की हे असणारं स्त्रीरत्न, हे असणारं कन्यारत्न, आणि आता माझ्या घराची असणारी चौकट ओलांडून जाणार आहे. मिष्टान्न भोजन केलं आणि आपल्या पतीला बोलून घेतलं. मेनकेनं सांगितलं, हे धनी, हे मालक, हे पर्वतराज. त्यावेळेस आमचा हिमाचल मेनकेकडे आला आणि सांगितलं, मी एक विचारू का तुम्हाला. त्यावेळेस त्यांनी सांग, हा विचार. आमच्या मेनकेनं सांगितलं, मला असं वाटतंय की या शिव आणि पार्वतींना आपण 4 दिवस इथंच ठेवून घेऊ. तुम्ही म्हणाल कारण काय, तर कारण असं आहे की तो शिव असणारा अकुळ अमूळ आहे. त्याला ना आई, ना त्याला बाप, ना बहीण भाऊ, कोणी नातेसंबंध नाही. आणि मग त्यांची असणारी जी हळद धुण्याचा कार्यक्रम आहे, जे जे काही उत्तर कार्यक्रम आहेत विवाहाचे, अंग मानल्या गेलेले, ते तिथं करणारं कोण आहे. आणि म्हणून माझी एक इच्छा झाली की त्यांचे कार्यक्रम असणारे इथंच आपण करू. त्यांना 4 दिवस ठेवून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. तुमचं काय मत आहे पहा. त्यावेळेस आमच्या हिमाचलानं ऐकलं आणि मान्य केलं महाराज. मान्य केलं आणि सांगितलं, तू सांगतेस ते खरं आहे आणि मलाही तसं वाटतंय. मग तिनं सांगितलं, मग असं करा की जेणेकरून विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवाकडून एवढं होतंय का पहा, शंकराला विचारून. त्याने सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही. ब्रह्मदेव विष्णू परमात्माला बोलून घेतलं आणि सांगितलं की बाबा रे, 4 दिवस असणारं शिवाला इथं राहण्याचा तुम्ही आग्रह करावा, एवढीच विनंती. ब्रह्मदेव विष्णू परमात्मानं मान्य केलं. शंकराजवळ गेले आणि सांगितलं, हे शिवा, आणि आमच्या हिमाचलाची आणि मेनकेची असणारी एक इच्छा आहे
सर्व परिवाराची एक इच्छा आहे की तुम्ही 4 दिवस याच ठिकाणी राहावं. त्यावेळेस नवरदेव असलेल्या शंकरानं सांगितलं की बाबा रे, हे कसं शक्य आहे. आणि नवरदेव असणारा कन्यादान मिळाल्याच्या नंतर आणि तो निघून जात असतो आणि त्या कन्येची असणारी रवानगी तुम्ही करायची असते. त्यावेळेस असणारं कारण ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मानं सांगितलं. आणि विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानं सांगितल्याच्या नंतर शंकरांनी ते मान्य केलं की हेही खरंय. आपलं तिथं कोणी नाही उत्तर पूजा करायला, उत्तर विवाहाचे बाह्यांग उत्तरांग करायला. मग म्हणले कसं प्रभू, आमची इच्छा आहे तुम्ही 4 दिवस राहावं. यांनी सांगितलं तसं नाही. जावाई लोकांनी सासरवाडीमध्ये राहूच नाही शक्यतो. जावाई लोकांनी सासरवाडीमध्ये राहूच नाही. आणि जर राहण्याचा योग आला तर फक्त 2 दिवस राहण्याचा प्रयत्न करावा. 3रा दिवस उजडू देऊ नये. का? नवीन असलेला पाहुणा जावाई जर एखाद्या गावात गेला तर पहिल्या दिवशी असणारा त्याचा आदर सत्कार असतो. महाराज या बसा, ए आसन टाक, ए तिकडे चटई टाक, ए त्यांना खुर्ची दे. आणि मग 2रा दिवस असतो दिल्लगीचा चेष्टेचा. पहिल्या दिवशी पाहुणा, 2ऱ्या दिवशी म्यावना आणि 3ऱ्या दिवशी झाडू घे हो लवना. आणि म्हणून जी काही मंडळी सासरवाडीमध्ये आहे त्यांना अनुभव असतील महाराजाचे. सांगायचं तात्पर्य की शंकरांनी सांगितलं 2 दिवसाच्या पुढं आणि जावाई लोकांनी कधी राहू नये. आणि म्हणून मी फक्त 2 दिवस राहील. तेवढ्या दिवसामध्ये तुम्हाला काय काय कार्यक्रम करायचे ते पहा. आजचा दिवस निघालेला, उद्याचा 1 दिवस, परवा दिवशी सकाळी निघाल मी. आणि असाच असणारा हा सुद्धा आमचा या ठिकाणचा शेवटचा दिवस आहे महाराज. आमचा सुद्धा या ठिकाणचा शेवटचा दिवस आहे. यही रात अंतिम, यही रात भारी. रात अंतिम, यही रात भारी. यही रात अंतिम, यही रात भारी. यही रात अंतिम, यही रात भारी. बस एक रात की है कहानी ये सारी. बस एक रात की है कहानी ये सारी. यही रात अंतिम, यही रात भारी. 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 बस एक रात की है कहानी ये सारी. बस एक रात की है कहानी ये सारी. यही रात अंतिम, यही रात भारी. 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 सांगितलं महाराज. बस एक रात की है कहानी ये सारी. यही रात अंतिम, यही रात भारी. आणि त्या पद्धतीनं आमची उद्याची असणारी कथा संपल्याच्या नंतर आमचा आणि तुमचा सुद्धा वियोग होणारे सज्जन हो. आणि तसंच आमच्या भगवान शिवानं सांगितलं की बाबा रे, आजचा हा लग्नाचा दिवस आणि उद्याची रात्र ही जी काय आहे ही शेवटची.
मी थांबणार नाही. त्यावेळेस विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानं मान्य केलं. ठीक आहे म्हणले प्रभू, काही हरकत नाही. त्या दिवशी असणारं रात्रीचं जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर शिव असणारे आराम करायला गेले आणि परत असणारी मेनका आणि आपल्या मुलीला समजून सांगत होती. आपल्या कुटुंबाची असणारी सेवा शुश्रूषा आणि देव रूपानं कर बर का पार्वती. कारण का संपत्ती ही आपल्या नवऱ्याची नसते, तर सासऱ्यानं कमवलेली असते. कोण कमवलेली असते संपत्ती? अगोदर सासरा का नवरा? अगोदर कोण? नवरा ना का सासरा? सासरा. सासऱ्यानं कमवली आणि जतन करून ठेवली म्हणून तुम्हाला या घरी दिलं. आणि जर सासऱ्यानं कमवून ठेवली नसती तर? आणि मग ज्या सासऱ्यानं कमवून ठेवलेली संपत्ती आहे त्या आयत्या पिठावर आपला नवरा रेगोट्या ओढतोय. तीच संपत्ती असणारी त्यांचंच त्यांना करून खाऊ घालायला काय रोग आला का? मग महिला मंडळ सर्व ज्याची संपत्ती आहे त्याला करून खायला काय अडचण आहे? ज्या अहो सज्जन हो, संपत्ती कोणीही कमवेल. संपत्ती कोणी कमवेल. मराठीमध्ये म्हण होती पहिली, बाई सुद्धा पैसा कमवते. आता निश्चिततेनं कलियुगामध्ये आणि नोकरी करून बाई पैसाच कमवायली घर चालवायली आवश्यक आहे. पण आज महिलांना फक्त एकच पाहिजे महाराज. कलियुगाचं वर्तमान आहे. मेरा पती मेरा संसार. म्हातारा म्हातारी घरात नकोय आज. म्हातारा म्हातारी घरात नकोय आज. 99% घर तसेच अपवाद असणारे सेवा करायलेत आणि त्याचे प्रायश्चित्त म्हणून भोगही भोगायलेत सज्जन हो. सगळे आले त्याच्यात. त्याचे काय काय भोग असतात हे मी उद्या तुम्हाला सांगणार आहे. किती भोग भोगावे लागतात सेवा जर नाही केली, किती दुःख भोगावे लागतात हे मी तुम्हाला सांगेल. पण पार्वती या ठिकाणी असणार सासू सासऱ्यांची असणारी सेवा पतिव्रता धर्मानं करावी. आपल्या मुलीला असणारी आई सांगायला लागली. पतिव्रतेचा धर्म आणि नाव पार्वतीचं आहे, पण सगळ्या जगाला असणारा उपदेश मेनकेनं केलेला आहे. रात्रीच्याला असणार सांगितलं आणि मेनका आपल्या शयनगृहामध्ये जाऊन निद्रा सुखामध्ये रम्मान झाली. सकाळी उठली आणि उठल्याच्या नंतर जेवण झालं. दुसऱ्या दिवशी मिष्टान्न षड्रसान्न जेवण केलं आणि मिष्टान्न षड्रसान्न जेवण झाल्याच्या नंतर आमच्या पार्वतीनं मनामध्ये विचार केला की किती मोठं असणारं मन माझ्या आईचं. जिनं मला पोटामध्ये साठवलं 9 मास पर्यंत, जिनं मला दूध पाजलं, जिनं मला मार्ग दाखवला चांगला सुसंस्काराचा, ती आई परत असणार मला समजून सांगते. आणि मीच किती वेडी आहे. मीच किती वेडी आहे की त्या आईचं असणार कधी मी काम ऐकत नव्हते. त्या आईचं कधी काम ऐकत नव्हते. आईजवळ हट्ट करत होते. आईनं काही रागावलं की दणदण पाय आपटीत होते, भांडे पाडीत होते, वाजवीत होते. तरी पण ती आई असणारी माझ्यावर कधीही राग करत नव्हती. ती आई माझ्यावर कधीही राग करत नव्हती. उलट आणि बाई बाळा ये इकडं, हे असं कर तसं कर म्हणून म्हणत होती. ती आई आहे माझी. किती हट्ट केला, किती माघारी बोलले, किती दंडीलपणा केला, किती पाय आपटिले, किती भांडे आपटिले, तरी जो काही मार्ग सांगण्याचं काम करते ती माझ्या हिताचं करते. ती आई आहे माझी.
ती आई आहे जी मला माझा असणारा सत्मार्ग सांगायला लागली. माझा हट्ट बघितला नाही, माझा आडमुठपणा तिनं पाहिला नाही, तर प्रेमाची असणारी सावली आणि झाकण सत्वगुण रूपानं आणि धर्म रूपानं मला सांगायला लागली. किती मोठं हृदय असणार माझ्या आईचं. मनामध्ये विचार केला आणि मनातला अपराध आपल्या वाटला की मी आईचे असणारे किती अवहेलना केली. जिनं जन्म दिला, जिनं गर्भामध्ये साठवलं, त्या आईला मी माघारी बोलले, भांडकुदळपणा केला, हट्ट केला. पार्वतीच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. हृदय भरून आलं आणि हृदय भरून येऊन आईजवळ आली आणि आईच्या पदराला धरलं आणि सांगितलं, आई किती मोठं हृदय ग तुझं, किती मोठं हृदय आहे. ज्या हृदयामध्ये माझ्यासारख्या असणाऱ्या अनंत मुली बसत्यान, एवढं असणारं मोठं हृदय तुझं आहे. मी इतका हट्ट केला तुझ्याजवळ, इतकी असणारा अगोचरपणा केला, पण तरी असणार तू माझ्या कल्याणाचाच मार्ग सांगत चाललीस. आई आतापर्यंत जे काही मी अपराध केलेत आई, त्याच्याबद्दल तू मला क्षमा कर बर का, मला क्षमा कर आई. आणि म्हणून आमची पार्वती असणारी आईचा पदर धरून रडायला लागली आणि आपले डोळे पुसायला सुरुवात केली महाराज. त्यावेळेला आमच्या मेनकेला सुद्धा त्या ठिकाणी गहिवर आला आणि गहिवर आल्याचा एवढाच आला की किती माझं सुशील बाळ आहे, किती माझं कन्यारत्न सुशील आहे, की जिनं कृतज्ञता व्यक्त केली, उपकाराची जाणीव ठेवली, आईनं केलेल्या उपकाराची, आणि त्याचे असणारं हे बाळ मला क्षमा मागायले. मी कोण क्षमा करणार, क्षमा मागणारा श्रेष्ठ असतो महाराज. आणि म्हणून परत आईच्या डोळ्यातून हुंदका आला, हृदय दाटून आलं आणि कडकडून मिठी मारली मुलीला. सांगितलं, तू खरोखरच धन्यस बर का पार्वती, जगत जननी आहेस तू. तुझ्यासारखं असणारं कृतज्ञता कोणत्याही मुलीकडे आज मी पाहिली नाही. तू जेवढी कृतज्ञता व्यक्त केलीस तेवढंच मी तुझ्या अपराधाला क्षमा केली बर का. आणि म्हणून दोघीनं एकमेकीला असणारं कडकडून मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली. सांगितलं, आई आतापर्यंत असणाऱ्या अपराधाची तर क्षमा मागितली मी तुला, पण एकच कर आई पुन्हा. हे पार्वती बस झालं आणि निघायचंय आता. दिवस संपलेला आहे आणि पराया घरी सासूरवासामध्ये तुला जायचंय, पतीच्या घरी जायचंय. त्यावेळेस आमच्या पार्वतीने सांगितलं, हे देवा